कोटी, मग परत 5 कोटी, नाही सॉरी माफ करा, 50 लाख 50 लाख 50 लाख 50 लाख 1 कोटी 1 कोटी 50 कोटी 1 कोटी 1 कोटी 1 कोटी 50 लाख 50 लाख 40 लाख 20 लाख 3 कोटी 29 लाख 5 कोटी, असे सगळे ह्यांच्याकडे चेकने बँकेमध्ये आले. का आले, कशासाठी आले, विचारायचं नाही. एक मुंबईमध्ये ग्रंथालयाची जागा आहे 7,000 चौरस मीटरची, महाराष्ट्र सरकार आणि महसूल खात्याची जागा. भुजबळांच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या त्या विभागाचा सुतरामही संबंध नसताना भुजबळांनी वैयक्तिक लक्ष घालून विकसित प्रस्ताव मंजूर केला. इंडिया बुल्स नावाच्या कंपनीला हा 7,000 चौरस मीटरचा प्लॉट अंगण म्हणून दिला. तिथे ही सगळी त्याची कागदपत्र, छगन भुजबळ पब्लिक वेलफेअर फाउंडेशन. इतर किती दिलेत माहित नाही, चेकने दिलेत एवढा आकडा तर माझ्यासमोर आहे. त्याच्यामध्ये जवळपास एक एंट्री आहे 98 लाखाची आणि दुसरी आहे 1 कोटी 47 लाखाची. या कंपनीने भुजबळ वेलफेअर फाउंडेशनला त्यांनी चेक दिलेला आहे. बाकीच्या पैशांचं कल्पना नाही. महाराष्ट्र सदन घोटाळा दिल्ली. ही महाराष्ट्र सरकारची नियुक्त केलेली लोकलेखा समिती असते, पब्लिक अकाउंट्स कमिटी. या माध्यमातून तपासणी, त्यांचा आलेला रिपोर्ट, ज्यांना काम दिले तिकडे त्यांचं नाव, हा त्यांचा रिपोर्ट. फक्त रिपोर्ट म्हणून फक्त आपल्याला वाचून दाखवतो. कामाचा दर्जा देखील, हे सगळं म्हणजे त्याला छोटं कॅबिनेट असं म्हणतात. सगळ्या पक्षाचे लोक त्याच्यामध्ये असतात. त्या सर्व पक्षाच्या लोकांनी भुजबळांवरती ठेवलेला ठपका आहे हा. त्याला, त्या माणसाला या कामांच्या मोबदल्यात टेंडर न काढता मुंबईमधली जवळपास 10 लाख स्क्वेअर फुटाची जमीन देण्यात आली. म्हणजे सेलेबल FSI साधारणपणे 18 लाख स्क्वेअर फूट दिला आणि त्याच्या मोबदल्याने करून घ्यायचं. म्हणजे त्या प्लॉटची किंमत किती. कामाचा दर्जा देखील चांगला नाही, टेंडर काढले गेले नाही. गृहनिर्माण FSI कॉर्पोरेशन विभागाशी लिंकअप करूनही शासनाच्या ही रक्कम, संपूर्ण प्लॉटची रक्कम, ही रक्कम 5 ते 6 हजार कोटीच्या आसपास जाते असं लोकलेखा याच्या समितीने सांगितलेलं आहे. 5 ते 6 हजार कोटी कशाला म्हणतात? 5 ते 6 हजार कोटी. हो, या लोकांनी इथे नुसतं मंत्री पदावरती जर समजा हे असले धंदे केले असतील, हे खासदारकीला उभे राहत आहेत, मला असं वाटतं त्यांनी होर्डिंगवरती त्यांचं बोधवाक्य म्हणून लावावं, महाराष्ट्र लुटला, आता दिल्ली लुटूया. काय दिल्ली लुटण्यासाठी चालले? ज्यांच्यावरती एवढ्या असंख्य अनंत केसेस आज पडलेल्या आहेत, कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते. आता उद्या घेतील प्रेस कॉन्फरन्स घेतील आणि प्रेस कॉन्फरन्स घेऊन परत सांगतील किणी खून प्रकरणामध्ये राज ठाकरे वगैरे. माझी तयारी आहे, त्यांनी ते प्रकरण काढावं, मी त्यांची सगळी प्रकरण बाहेर काढतो. हिंमत असेल तर त्यांनी ते प्रकरण उकळून काढावं, माझी तयारी आहे, पूर्ण तयारी आहे. बाकी तेलगी पासूनची सगळी प्रकरण मी बाहेर काढतो. या सगळ्या गोष्टींच्या केसेस आज कोर्टामध्ये पेंडिंग आहेत आणि हेच पसरवत आहेत. यांच्याकडे दुर्लक्ष व्हावं, यांच्या या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष व्हावं. आज गेली हा माणूस किती वर्ष झाली? आता 15 वर्ष झाली. 15 वर्ष 14 वर्ष झाली पालकमंत्री आहेत. 14 वर्ष झाली या नाशिकचे पालकमंत्री आहेत. आमचे पत्रकार बांधव जेवढे मला प्रश्न विचारतात तेवढे ह्यांना प्रश्न नाही विचारत. 15 वर्ष 14 वर्ष झाली, 14 वर्ष पालकमंत्री असून इथे नाशिकमध्ये काय केलं मला विचारतायत. महानगरपालिका आल्यापासून 2-2.5 वर्षामध्ये तुम्ही काय केलं? अरे काय करायचं नाही हे मी तुम्हाला करून दाखवणार, कारण ती माझी इच्छा आहे, माझी गरज नाहीये.
जे प्रश्न विचारायचे आहेत महानगरपालिकेच्या संदर्भातले मला बरोबर 5 वर्षांनी विचारा. राज ठाकरे इथे नाशिकमध्ये काही काम करून घेतलं नसेल मी परत महानगरपालिकेची निवडणूक लढवणार नाही. शहराची डेव्हलपमेंट, शहराचा विकास हा माझा आवडता विषय आहे. अनेक गोष्टींची कामं चालू आहेत, दिसायला तर वेळ लागेल. एक झाड लावायला घेतल्यावरती काय भसा आंबे यायला लागतात काय? पण जाणून बुजून हा सगळा प्रचार सुरू आहे. काय केलं काय 2 वर्षात, काय केलं काय 2.5 वर्षात, हे सगळे जाणून बुजून सगळे प्रचार सुरू आहेत. पण ज्या दिवशी दिसायला लागेल ना त्या दिवशी मला बोलायची गरज राहणार नाही. ती गोष्ट तुम्हालाच कळेल. आज रस्त्यांची कामं सुरू आहे, आज पाण्याच्या पाईपलाईनची कामं सुरू आहे, तिथे गोदा पार्क सुरू आहे. कशासाठी गोदा पार्क करतो मी? माझ्या पोराबाळांना खेळण्यासाठी. महानगरपालिकेकडे तेवढे पैसे नाहीत. महानगरपालिकेवरती केवढं कर्ज करून ठेवलं होतं अगोदरच्या लोकांनी, ते फेडता नाकीनऊ येतात. हे एवढी सगळी कर्ज करून ठेवायची, कोणतीही अगोदरची कामं करून ठेवायची नाही. आणि आम्ही काही करायला जातोय. आज मला सांगा महानगरपालिकेकडे पैसे नसताना म्हणून मी बाहेरून पैसे आणले आणि हा गोदा पार्क करतोय. असं आजपर्यंत कुठेही महाराष्ट्राच्या शहरामध्ये आजपर्यंत झालं नाही. कुठच्याही उद्योगपतीने त्यांनी पैसे दिलेत आणि एखादा प्रकल्प एखाद्या शहरामध्ये होतोय. काय मुकेश अंबानीने तरी काय करायचंय? काय मुकेश अंबानीच्या इथे काय कंपन्या आहेत, फॅक्टरी आहेत, काय आहे? काही नाही. फक्त माझ्या शब्दाखातर त्या माणसाने सांगितलं ठीक आहे, चांगली गोष्ट होत असेल मी पैसे द्यायला तयार आहे. चांगली गोष्ट नाशिकमध्ये होऊ देत, ज्याच्यातनं अख्ख्या महाराष्ट्रामध्ये चांगल्या काही गोष्टी घडायला सुरुवात होईल. मला काय करायचंय का? मी सध्याकडे येणार फिरायला तिकडे? जे करतोय ते नाशिकमधल्या जनतेसाठीच करतोय, लोकांसाठीच करतोय, त्यांच्या कच्च्या बच्चांसाठीच करतोय. दुसरी काय मला इच्छा आहे? काय साध्य करायचंय मला? नाहीतर मला करायचंय काय मला जरा सांगा. यांचे हे सगळे इंडिया बुल्स पासून इतके लोक स्वतःच्या फाउंडेशनसाठी 2.5 कोटी आणि 4 कोटी आणि 5 12 कोटी 20 कोटी रुपये घेतले. एका तरी कंपनीला सांगितलं का हो की माझ्या नाशिकमध्ये या आणि हा प्रकल्प करा, मला पैसे देऊ नका, या प्रकल्पाला तुम्ही पैसे टाका? सांगितलं कधी नाही. स्वतःच्या कंपनीसाठी घेतले. कंपनीचं नाव काय? भुजबळ पब्लिक वेलफेअर काहीतरी, काहीतरी आहे त्याचं, पब्लिक वेलफेअर. छगन भुजबळ पब्लिक वेलफेअर फाउंडेशन. पब्लिक वेलफेअर म्हणजे तुमचं सगळ्यांचं. हे पब्लिक वेलफेअर म्हणजे तुमच्या सगळ्यांचं पब्लिकच्या नावाने करायचं. डायरेक्टर्स कोण कोण? छगन चंद्रकांत भुजबळ, मीना छगन भुजबळ, पंकज छगन भुजबळ, विशाखा पंकज भुजबळ. मला वाटतं मी बालभारतीचं पुस्तक वाटतोय. मस्त बेदर ते मगन झाडू आड, गीता ते सावर, असं करा ते असं बालभारतीमध्ये सगळं असं बालभारती नाही त्याच्यातरी असायचं ते सगळ्या पुस्तकांमध्ये. तसं वाटतंय मला ते वाचताना. विशाखा पंकज भुजबळ, समीर छगन भुजबळ, शिवारी समीर भुजबळ. त्या बाकीच्यांचा काही दोष नाही हो, घरातल्या लोकांचा. या घरातल्या बिचाऱ्या लोकांची फक्त नुसती नावं टाकायची आणि यांनी हे सगळे उद्योग करत बसायचे. उद्या फसले तर हे फसतील. त्याचे डिरेक्टर म्हणून तुम्ही मुलाचं आणि तुमच्या पुतळ्याचं नाव टाकता. उद्या जर केसेस झाले आणि अडकले तर पोरगा आणि पुतळे फसेल. हे नाही फसणार, हे त्यातनं बाजूला होणार. हे डिरेक्टर नाहीत म्हणे. घरच्यांना नाही सोडत, तुम्हाला काय सोडतील? आज ही लोकसभेची निवडणूक लढवतोय मी. ही लोकसभेची निवडणूक कशासाठी लढवतोय? का लढवतोय? हे महाराष्ट्राची व्यथा तिकडे दिल्लीच्या कानावरती पोहोचवण्यासाठी म्हणून मी लढवतोय, जे आजपर्यंत कधी घडलं नाही. कुठच्या खासदाराने कुठची गोष्ट मांडली हो? मला सांगा. इथे नाशिकमध्ये आज अनेक ठिकाणी आज आंदोलन झाली, महाराष्ट्रात आंदोलन झाली. कशासाठी झाली हे कोणी समजून घ्यायला तयार नाही. आता माझ्याकडे हे कागद आहे 2012चा. मला आता एकाने कोणतरी आणून दिला 2012 मध्ये.
भारत प्रतिभूमी मुद्रणालय म्हणजे जिकडे ते काय नोटा छापतात ना काय ते हा करन्सी नोट प्रेस 5/5/2012 हे आत्ता कागद माझ्या हातामध्ये आलाय. काय 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 लपून गोष्टी काय काय चालू असतात ते बघा. तुमच्यापर्यंत पोहोचून पण देत नाही या गोष्टी. इथे जवळपास 23 जणांची भरती केली गेली आहे आणि या 23 जणांमध्ये 14 लोक हे बाहेरून अमराठी भरलेले आहेत. नीरव कुमार चौहान, शैलेंद्र कुमार पाल, सुरेंद्र मिश्रा, नीलांबशु पॉल, अंजन पाठक, अरिजीत पॉल, त्रिपुरारी गुप्ता, मंजनाथ पी, सतंदर, प्रबीर घोषाल, आदित्य वाजपेयी, सोनू गुप्ता, अन्नपूर्णा मिश्रा, तपस्या सेन. तुम्हाला नाही कळलं, तुम्हाला नाही सांगितलं, हे सांगितलंही जात नाही. या सगळ्या गोष्टी ज्या केंद्रामधनं घडतात, आज महाराष्ट्रामधल्या ज्या केंद्रीय आस्थापनांमध्ये ज्या गोष्टी उभ्या राहतात तुमच्यापर्यंत पोहोचवल्याही जात नाही. आपले खासदार करतात काय मला जर सांगा. हो, त्यांनी या गोष्टी तुम्हाला सांगितल्या पाहिजेत ना. इथे समीर भुजबळ होते, ह्यांनी सांगायला पाहिजे होतं तुम्हाला. एक जण बोलायला तयार होता तिकडे, एक जण. या आंदोलनाच्या काळामध्ये ज्या वेळेला हे सगळे टेलिव्हिजन हिंदी चॅनलचे लोक ज्या वेळेला चुकीची गोष्ट पसरवत होते माझ्या नावाने, तुमच्या नावाने, महाराष्ट्राच्या नावाने, मराठी माणसाच्या नावाने, त्यावेळेला हे सगळे आमचे 48 खासदार तिकडे बसलेले होते. समोरच्या राज्यांमधली लोक महाराष्ट्रावरती तुटून पडले होते, तोंड सुख घेत होते, पण एकही महाराष्ट्रातला खासदार तिकडे तोंड उचकटून बोलला नाही. खरी भूमिका काय, मराठी माणसाची व्यथा काय, मराठी मुलांना काय हवंय आणि महाराष्ट्रावरती कोणते संकट येतंय, एक जण बोलायला तयार झाला नाही, एक जण नाही. हे असले खासदार पाठवून